हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही कधी ही गोष्ट ऑब्झर्व केली का हो, की आपल्या मुलांना परीक्षेत जर कमी मार्क्स मिळाले ना, तर आपल्याला असं वाटतं की माझी मान खाली झाली. माझ्या मुलांनी चार चौघात माझा अपमान केला. कमी मार्क्स आणल्यामुळे मी आता ताठमानेने बोलू शकत नाही कुणाशी किंवा कुणाला ताठमानेने सांगू शकत नाही की माझ्या मुलाला इतके छान मार्क्स मिळाले म्हणून. आणि म्हणून आपण मुलांवर चिडतो, रागवतो, मारतो, झोडतो. पण कळत नकळत आपण आपल्या मुलांना ही गोष्ट जाणवून देतो, की तू काहीच कामाचा नाहीस. तुझ्याकडनं काहीच होणं शक्य नाही. आणि परिणामी आपणच आपल्या मुलांचा आत्मविश्वास कमी करत असतो. मागे 10वी-12वीचा निकाल लागला. त्याचवेळी मी सांगितलं होतं, की तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळाले आत्ता किंवा खूप कमी मार्क्स मिळालेत. म्हणून आत्ताचे मार्क्स तुमचं भवितव्य नाही ठरवते. तुमच्या मार्क्सवर तुमच्या भविष्याचं नावलौकिक डिपेंड नाही आहे. त्यामुळे अजून दिल्ली बहुत दूर है. तुमचं आयुष्य अजून खूप जायचं आहे. तुम्हाला आयुष्यात खूप काहीतरी कमवायचं आहे. तुमच्या मार्क्सवर सगळ्या गोष्टी डिपेंड नसतात. म्हणूनच 10वीत नापास झालेल्या सचिन तेंडुलकरने सुद्धा आपल्या आईवडिलांचं नंतर नावलौकिक कमवूनच दाखवलं ना. मी असं म्हणत नाही की तुम्ही मार्क्सवर फोकस करू नका किंवा तुम्ही तुमच्या मुलांकडनं अपेक्षा ठेवू नका. मार्क्स ऑफकोर्स गरजेचे आहे, कारण की आपल्याला जी डिग्री पाहिजे असते त्या डिग्रीसाठी तेवढे मार्क्स मिळवणं गरजेचं असतं. येस, ऑफकोर्स मिळवावे, प्रयत्न करावे माणसाने किंवा पालकांनी आपल्या मुलांकडूनच अपेक्षा ठेवावी. आपण तर काही शेजाऱ्याच्या मुलांकडनं अपेक्षा ठेवू शकत नाही ना. आपल्याच मुलांकडनं आपण अपेक्षा ठेवू शकतो. पण आपल्या मुलांना कमी मार्क्स मिळाले किंवा आपला मुलगा ती डिग्री घेऊ शकत नाही म्हणून आपला मुलगा काहीच कामाचा नाही, असं नाही होऊ शकत ना. बघा, आपलं सगळ्यात महत्त्वाचं चुकतं कुठे माहिती आहे? आपण ना शेजाऱ्याच्या मुलांशी आपली तुलना करतो किंवा इतर मुलांशी आपल्या मुलांशी तुलना करत असतो, की बघा तो मुलगा किती छान मार्क्स मिळवतो, त्याचे आईवडील किती नशीबवान आहेत, त्याला किती सुंदर मार्क्स आहे, त्याने किती छान डिग्री घेतली आहे, त्याला किती चांगला पगार आहे. पण म्हणून याचा अर्थ तुमच्या मुलाने आयुष्यात काहीच केलं नाही असं नाही होत ना. बघा, आपण आपल्या मुलांना दुसऱ्या मुलांशी तुलना करून दाखवावी. कारण त्या कंपेअरिंगने आपली मुलं कुठेतरी कॉम्पिटिशनमध्ये पळायला लागतात. येस, ऑफकोर्स. पण कधी, कुठे, कशा प्रकारे आणि कोणाशी याचं गणित आपल्याला जमलंच पाहिजे. तेव्हा आपण आपल्या मुलांना खरं आयुष्याचं टार्गेट देऊ शकतो. आपण आज म्हणतो ना, की आपल्याला जर आयुष्यात यश पाहिजे असेल तर त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मग जर आपल्याला आपल्या मुलांना यशस्वी करायचं असेल तर त्यासाठी आपल्यालाही मेहनत करणं गरजेचं आहे ना. मग फक्त दिवसभर कामाला जाऊन पैसा कमवून आणायचा किंवा मोठमोठ्या फीज भरायच्या म्हणजे आपण मुलांना हेल्प करतोय असं होतं का? नाही ना. मुलांना यशस्वी करण्यासाठी आपल्यालाही तेवढी त्यांच्या पाठीमागे अभ्यासाची मेहनत घ्यावीच लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे? आपण मस्त निवांत मोबाईल बघत बसायचं आणि मुलांना सांगायचं, जा रे अभ्यास करा रे. हा कोणता प्रकार झाला? नाही ना. त्यासाठी आपल्याला सुद्धा तेवढी कडी मेहनत करता आली पाहिजे. आपल्यालाही अभ्यासाला बसता आलं पाहिजे. आपल्यालाही त्यांचा अभ्यास घेता आला पाहिजे आणि आपल्याला त्यांना अभ्यासाला बसवता आलं पाहिजे. तेव्हाच आपली मेहनत फळाला येऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू, मी यापूर्वी पण एका व्हिडिओमध्ये नक्की सांगितलेलं, तुम्ही ती व्हिडिओ पण नक्की ऐका. तुमचा मुलगा किती शिकलात किंवा तुमची मुलगी किती शिकली, किती त्याने नावलौकिक कमावलं, किती तो पगार कमवतोय, किती पैसा कमवतोय, किती मोठं पद आलंय त्याच्याकडे, किती मोठा श्रीमंत झालाय, यापेक्षा तो आज लोकांशी कसं वागतो आहे, तो दानधर्म करतो की नाही, तो देवापुढे बसतो की नाही, त्याचे संस्कार चांगले आहे की नाही, ह्या पण गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत ना. शेवटी आयुष्यामध्ये आपल्याला सुद्धा आपल्या पद, प्रतिष्ठा, श्रीमंतीचं आणि आपल्या अध्यात्माचं, आपल्या संस्कारांचं गणित बसवता आलं पाहिजे. याचा ताळमेळ बसवता आला पाहिजे आणि तो जर आपल्याला बसवता आला ना, तर आपण तो आपल्या मुलांना बसवायला मदत करू शकतो किंवा त्यांना शिकवू शकतो आणि हीच गोष्ट आयुष्यात फार गरजेची आहे.
आयुष्यात तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये तुमचा पैसा वगैरे नाही कामात येणार आहे. तुमचे संस्कार, तुमचे कर्म कामात येणार आहेत आणि ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. या जन्मात तुम्हाला जगण्यासाठी पैसा जेवढा गरजेचा आहे ना, तेवढंच पुढच्या जन्मात तुम्हाला चांगलं जीवन जगण्यासाठी तुमचे कर्मसुद्धा गरजेचे आहेत. आणि हेच तुम्हाला शिक्षणासोबत मुलांना संस्कारही देता आले पाहिजे. हे संस्कारही देता आले पाहिजे. आणि जर तुम्हाला माझी गोष्ट पटत असेल ना, प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना ही व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच.